मी सौ उल्काताई दिनेश मालुसरे, शिवसेना शहर प्रमुख कोरेगाव। आपले लाडके माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, तसेच खासदार श्रीकांतजी शिंदे आणि आपल्या कोरेगाव खटाव मतदारसंघाचे माननीय आमदार महेशदादा शिंदे, तसेच डॉक्टर सौ प्रियाताई शिंदे, डॉक्टर सौ अरुणाताई बर्गे यांच्या सहकार्याने आज 59वा शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन नुकताच पार पडला। तर त्यानिमित्ताने या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये, थोडक्यात उपस्थिती म्हणण्यापेक्षा सर्वांच्या आशीर्वादाने आज कोरेगाव शहरामध्ये आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं होतं। आज 59वा वर्धापन दिन होता आणि योगायोग पहा कसा असतो। 59वा वर्धापन दिन आणि 59च आम्ही रक्तदात्यांनी रक्तदान केलं। हा खरंच निव्वळ योगायोग आहे। आम्हाला आज कोरेगावमध्ये रक्तदान करताना म्हणजे थोडंसं आम्हाला अडचणी पण आल्या असं म्हणता येणार नाही। आम्ही खूप प्रयत्न केला आणि आम्हाला रक्तदात्यांनी खरंच समाधानकारक आम्हाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला। थोडी धाकधूक होती पण उत्स्फूर्तपणे आम्हाला प्रतिसाद मिळाला। सर्व रक्तदात्यांचे मनापासून आभार। आणि आज कोरेगावमध्ये आपले तालुका कोरेगावच्या शिवसेनेच्या तालुका प्रमुख सौ रुपालीताई शिंदे, शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख सौ प्रियाताई झांजुर्णे, तसेच माझ्या मैत्रीण कोरेगावच्या उपशाखा प्रमुख रत्नमालाताई कदम यांच्या सहकार्याने आज तसेच तालुका प्रमुख श्री संजय दादा काटकर, आपले कोरेगावचे युवक शहर प्रमुख महेशदादा बर्गे यांच्या सहकार्याने आज हा इथं रक्तदान सोहळा आयोजित। तसेच कोरेगावच्या वॉर्ड प्रमुख म्हणून सौ आशाताई देशमुख, आज त्यांचे पण खरंच मनापासून आभार। इथं आल्या त्यांनी सगळ्यांनी मला सहकार्य केलं आणि आज आल्या पहिल्यांदी आशाताईंनी रक्तदान केलं। म्हणजे त्यांचं आभार मानावे तेवढेच थोडे आहेत, कारण त्यांना तसेच सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माननीय श्री राहुलदादा बर्गे व कोरेगाव नगरीतील नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक आणि नगरसेविका आज त्यांनी ह्या रक्तदान शिबिराला आवर्जून उपस्थिती दाखवली। त्याबद्दल सर्व नगरसेवक आणि नगरसेविकांचे मी मनापासून त्यांना धन्यवाद देते। आणि आज येथील रक्तदात्यांनी जे उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व रक्तदात्यांचे शिवसेना कोरेगाव शहर महिला आघाडीतर्फे मी सर्व रक्तदात्यांचे मनापासून आभार मानते। जय महाराष्ट्र।